वल्लभी बुद्धविहार येथे सम्राट अशोक स्तंभाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। जय भीम जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत। सम्राट अशोक स्तंभाचा लोकार्पण सोहळा शहरातील वल्लभी बुद्धविहार येथे विविध मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला। स्वागत नगरच्या सर्व उपासक उपासिकांनी अतिशय बौद्ध धम्माला म्हणजे जिवंत करण्यासाठी, बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार होण्यासाठी अतिशय सुंदर अशोक स्तंभ इथं उभा केलेला आहे, जो 3ऱ्या शताब्दीपासून या भारतामध्ये उभा आहे, जे शांतीचं प्रतीक आहे। त्याच्यावर जो सिंह आहे तो सूर्याचं, निर्भयतेचं आणि हिमतीचं एक प्रतीक आहे। तर ते सिंहसुद्धा त्या ठिकाणावर म्हणजे आपल्याला बघायला मिळतो आहे। अशोक चक्र आहे, काही चक्रात 24 आहेत, काही 32 असतात। बौद्ध धम्माचा उपदेश त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला बघायला मिळतो आहे। त्याच्या एक एक आर्यावर म्हणजे उपदेश आहे। तर अतिशय सुंदर असा ऐतिहासिक सोहळा या ठिकाणावर संपन्न होत आहे। या ठिकाणावर काही मार्गदर्शन मान्यवरांचं लाभणार आहे। उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात या ठिकाणावर उपस्थित आहेत। अतिशय हर्ष उल्हासामध्ये वैशाखी पौर्णिमा स्वागतनगर वासियांच्या वतीने संपन्न होत आहे। मी आज बुद्ध पौर्णिमेच्या अनुषंगाने सर्वांच्या प्रति मंगल भावना व्यक्त करतो। सर्वांचं मंगल व कल्याण। स्तंभाचं जे लोकार्पण सोहळा करण्याचं भाग्य लाभलं त्या सगळ्याच्या आयोजकांमुळे लाभलेलं आहे। खरंच त्या निमित्ताने या अशोक स्तंभाला जे सगळ्यांनी या भागातील सर्व उपासक उपासिकांनी सगळ्यांनी आदिवासी सर्व यांनी सहकार्य केलेलं आहे, म्हणून या भागाचा अशोक स्तंभ उभारलेला आहे। एवढं सुंदर या 3, 4, 5 जिल्ह्यामध्ये बी नाही, औरंगाबादच्या नंतर आपल्या या नांदेड जिल्ह्यामध्ये स्वागतनगरमध्ये अशोक स्तंभ उभारलेला आहे। खरंच या निमित्ताने यांचं सगळ्याचं कौतुक करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराज, जय भीम। नवयुवक भीम जयंती मंडळ स्वागतनगरचा अध्यक्ष आम्हाला ते अशोक स्तंभ उभार करण्याची जी प्रेरणा आहे ती आमचे क्रियाशील कार्यकर्ते श्री राम सोनकांबळे यांच्याकडून मिळाली आणि आम्ही सर्व स्वागतनगरवासियांनी यासाठी विशेष परिश्रम घेऊन तन मन धनाने सगळ्यांनी सहकार्य करून हे एक जागतिक दर्जाचं बौद्ध स्तंभ, एक बौद्धाचं प्रतीक निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे।